प्रधानमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये आज एकूण 7 प्रकारचे नवीन बदल करण्यात आलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे 7 बदल आहेत. जे काही ह्या असे प्रकारचे बदल करण्यात आलेले आहे, की त्यांची नागरिकांची आता एवढी परेशानी होणार नाही. कारण बऱ्याच नागरिकांची या अटीमुळे परेशानी होत होती, लाईनीला लागावे लागत होते. त्याच्यामुळे या परेशानीला बघून नागरिकांचे हे बदल करण्यात आलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे बदल आहेत. कोणते बदल आहेत ते आपण आता पाहूयात. पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे. आज जे काही बदल करण्यात आलेले आहेत, ते बदल पहा यामध्ये. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली. आपण पाहतच आहोत प्रत्येक ठिकाणी जे काही ऑनलाईन सेंटर असतील, सेतू असतील, सुविधा केंद्र, प्रत्येक ठिकाणी आपल्याला भरमसाठ गर्दी आज पाहायला मिळते. ही गर्दी विचारात घेऊन या सर्व यातील जे काही गोष्टी आहेत, अटी शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचे सांगितलं. वयाची मर्यादा वाढ करण्यात आली. जे काही वय सुरुवातीला 60 होतं, आता त्याच्यामध्ये वाढ करून 65 वय करण्यात आलं. त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आलेली आहे. पुढे पहा आता. मुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा ₹1,500 दिले जाणार आहेत. यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 7 बदल करण्यात आले. हे महत्त्वाचं आहे. एकूण किती बदल करण्यात आलेले आहेत? 7. ते कोणते बदल आहेत ते पाहूया. पहा या ठिकाणी सदर योजनेस अर्ज करण्याची मुदत, पहिला जे बदल आहे ते मुदतीचं आहे, 1 जुलै 2024 ते 15 जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि चांगली आहे, कारण की 15 दिवसामध्ये मिनिमम जे काही महाराष्ट्रामध्ये महिलांची संख्या आहे 5.5 कोटी आहे. तर त्यापैकी जरी आपण मिनिमम 3.5 कोटी जरी धरली 21+, तरी एवढ्या महिलांना 15 दिवसामध्ये अर्ज भरणे हे म्हणजे भरपूर परेशानीचं कार्य असल्यामुळं या ठिकाणी 2 महिने त्यांची मुदत ठेवण्यात आलेली आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. पुढे पहा. दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे 2 महिन्यामध्ये अतिशय भरपूर वेळ आहे. आता आरामशीर या ठिकाणी तुम्हाला जे काही रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी 15 दिवस लागत होते, तर आता 15 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये निघेल. आता जे काही मी लवकर रहिवासी प्रमाणपत्र काढून देतो, उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून देतो, ह्यामुळे बऱ्याच महिलांना जास्त पैसे देऊन बळी जावं लागत होतं. आता अशी गोष्ट राहिलेली नाही. सर्व डॉक्युमेंट्स बरोबर वेळेमध्ये तुम्ही जमा करा. त्यांच्या मुदतीमध्ये जास्त एक्स्ट्रा पैसे देऊन डॉक्युमेंट्स काढायची सुद्धा आता आवश्यकता राहणार नाही, कारण 2 महिने तुमच्याजवळ वेळ आहे. 2 महिन्याच्या आतमध्ये सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित काढून व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. पुढे पहा. 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. 1 तारखेपासून. या योजनेच्या पात्रतेमध्ये पुढे काय बदल केलेले आहे? या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. जे काय सेतू सुविधा केंद्रामध्ये भरपूर लाईन लागत होती, कशासाठी? रहिवासी प्रमाणपत्राची. आता रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे जरी नसेल आणि तुमच्याकडे हे 4 प्रमाणपत्रापैकी एक जरी असेल, तर तुम्हाला आता ते रहिवासी प्रमाणपत्र काढायची गरज नाही. हे देखील सगळ्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे. पुढचा बदल पहा. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. अगोदर 5 एकरपेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हतं. आता ती अट काढून टाकण्यात आलेली आहे. पुढची पहा. या योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वयोगट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढे पहा. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. यापैकी जे असेल ते तुम्हाला ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर पुढे महत्त्वाचं, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल असे त्यांना उपलब्ध उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. ज्या व्यक्तीकडे उत्पन्न दाखला तुमच्याजवळ फॉर्म भरायचा आहे अवेलेबल नसेल आणि तुमच्याकडे जर पिवळे राशन कार्ड असेल आणि केशरी राशन कार्ड असेल तर आता तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायची आवश्यकता नाही. अतिशय महत्त्वाचा बदल आहे. पुढे पहा. सदर योजनेस कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच महिलांचे कमेंट्स, मुलींचे कमेंट्स येत होते की सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं ते फॉर्ममध्ये नव्हतंच अविवाहित महिलांना लाभ भेटणार आहे, परंतु आता हे बदल महत्त्वाचा करण्यात आले. या सदर योजनेस कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आता ही तर महत्त्वाची गोष्ट, म्हणजे समजा तुमच्या घरामध्ये 2 मुली असतील. किती मुली असतील? 2 मुली अविवाहित असतील तर कोणत्याही एकाच मुलीला या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. दोन्ही मुलीला लाभ मिळणार नाही. कोणत्याही एका मुलीचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मग ह्या मुली भांडण जर घेत असतील तर अर्धे पैसे तुम्ही वाटून देऊ शकता. ₹750. ते
तुम्ही निर्णय घेऊ शकता काय करायचे. तसेच पुढे पहा, आता अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? कारण बरेच ह्या ठिकाणी महिला अशिक्षित असल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे अर्जाचं देखील कळत नाही. त्यामुळे पहा, ही माहिती देखील अतिशय महत्त्वाची आहे. योजनेच्या लाभासाठी पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येणार आहे. जे ॲप सांगण्यात आलेले आहे त्यांनी ते ॲप डाउनलोड करायचं. ॲपद्वारे तुम्ही स्वतः करू शकता किंवा सेतू सुविधा केंद्रावर जा किंवा लाभासाठी पोर्टल असेल त्या पोर्टलवर जायचं. त्यामध्ये पहा लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र. आता हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत. तर हे सर्व गोष्टी डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा. म्हणजेच एकंदरीतमध्ये ह्या जी काही 7 बदल केले, अतिशय महत्त्वाचे 7 बदल करण्यात आलेले आहे आणि ह्या बदलामुळे 100% आता महिलांमध्ये समाधान व्यक्त केलं जात असेल. कारण की ह्या जे काही 7 बदल आहेत तेच थोडेसे कठीण बदल वाटत होते. कारण लाईनीमध्ये लागणे, सर्व डॉक्युमेंट जमा करणे. आता सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्या आणि आरामशीर फॉर्म भरा. आणि जर काय या योजनेबद्दल तुमची अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तसेच याचा अर्ज PDF वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम या चॅनलची लिंक दिलेली आहे. ते टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉइन करू शकता.